महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेलं नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं तामसा नावाचं एक शांत गाव. साध्या भाळ्या लोकांचं हे गाव अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या क्षेत्रात मागे होतं. पण 2 वर्षांपूर्वी या गावच्या शाळेत राजसिंह चव्हाण नावाचा एक नवीन मुख्याध्यापक नियुक्त झाला. त्याच्या आगमनाने शाळेत एक नवा उत्साह संचारला. राजू सर विशेषतः विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यात कुशल होते आणि त्यांची शिकवण्याची पद्धत देखील अतिशय प्रभावी होती. जेव्हापासून ते शाळेत रुजू झाले तेव्हापासून गावकऱ्यांना त्यांचं वागणं खूप आवडायला लागलं, कारण ते प्रत्येकाशी खूप आपुलकीने, संवेदनशीलतेने आणि मृदू भाषेत बोलायचे. पण त्या गोड बोलणाऱ्या आणि प्रेमळ वागणाऱ्या चेहऱ्यामागे एक असा क्रूर चेहरा दडलेला होता, ज्याची कल्पना गावातील एकाही व्यक्तीला नव्हती. त्यांच्यामध्ये एक राक्षसी प्रवृत्ती लपलेली होती, जी हळूहळू बाहेर येऊ लागली. साधारण 6 महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेमार्फत एक उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत 10वीच्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्यासाठी सहलीला नेण्यात येणार होते. शाळेची सहल तिथे गेली सुद्धा, परंतु त्या दिवशी 10वीत शिकणारी प्राजक्ता ही मुलगी गैरहजर असल्यामुळे तिला आपल्या मैत्रिणीसोबत जाता आलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती शाळेत आली तेव्हा तिच्या मैत्रिणी प्रशिक्षण केंद्राबद्दल चर्चा करत होत्या. आपण काल गैरहजर राहिल्यामुळे ते केंद्र पाहू शकलो नाही याचे प्राजक्ताला खूप वाईट वाटत होते. खरं तर तिला लहानपणापासूनच पोलीस व्हायचं होतं. मुख्याध्यापक राजसिंह चव्हाण याला प्राजक्ताची हळहळ समजली आणि त्याने नेमकं हाच डाव साधला. तो प्राजक्ताच्या आईवडिलांना चांगलं ओळखत होता. मुख्याध्यापक असल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. त्याने आईवडिलांना सांगितले की प्राजक्ता काल गैरहजर होती, म्हणून मी तिला अजून काही मुलींना पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहायला घेऊन जातो. भोळ्या आईवडिलांनी मुख्याध्यापकावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि आपल्या मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास होकार दिला. 28 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असताना मुख्याध्यापक आपली 4चाकी गाडी घेऊन प्राजक्ताला घेण्यासाठी तिच्या घरापाशी आला. त्याने आईवडिलांना सांगितले की अजून 2-3 मुलींना सोबत घ्यायचे आहे, पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हतं. प्राजक्ता खूप उत्साही होती, पण गाडी गावाबाहेर जाताच मुख्याध्यापकाने संधी साधली. तिचे लक्ष नसताना त्याने पाण्याच्या बाटलीत गुंगीचं औषध मिसळलं आणि ती बाटली तिला प्यायला दिली. निरागस प्राजक्ताने आपल्या सरांनी दिलेलं पाणी पिलं आणि काही वेळातच तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. प्राजक्ता बेशुद्ध पडलेली बघून त्याने गाडी एका भयान सुनसान रस्त्याकडे वळवली. तिथे नेऊन त्याने गाडी थांबवली आणि बेशुद्ध प्राजक्तासोबत अत्यंत वाईट कृत्य केलं. इतकेच नाही तर त्याने या सगळ्यांचा व्हिडिओ देखील बनवला. जेव्हा प्राजक्ताला शुद्ध आली तेव्हा समोर त्या नराधमाला पाहून तिला धक्काच बसला. ज्या गुरुला तिने गुरुपौर्णिमेला पूजलं होतं त्यानेच आपल्या विद्यार्थिनीसोबत हे कृत्य केलं होतं. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिचं तोंड दाबून तो व्हिडिओ तिला दाखवला. जर तू हे कोणाला सांगितलं तर हा व्हिडिओ मी जगाला दाखवेन आणि तुला जिवंत मारून टाकेन, अशी धमकी त्याने तिला दिली. आईवडिलांच्या इज्जतीसाठी प्राजक्ताने हे दुःख मनातल्या मनात सहन करायचं ठरवलं. इथून पुढे हे सत्र सुरूच झालं. शाळेत आल्यावर तो वारंवार तिला व्हिडिओची धमकी देऊन आपल्या वासनेचा शिकार बनवू लागला. प्राजक्ता हे सगळं सहन करत होती, पण काही दिवसांनी तिला चक्कर येऊ लागली आणि तिला समजलं की ती 2 महिन्यांची गरोदर आहे. घाबरलेल्या प्राजक्ताने हे मुख्याध्यापकाला सांगितले. आपले पाप लपवण्यासाठी त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, पण त्याचा काही सुद्धा परिणाम झाला नाही. अखेर घरच्यांशी खोटं बोलून शाळेच्या कामाचे निमित्त काढून तो तिला नांदेडमधील एका ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिचा गर्भपात केला. काही दिवसातच प्राजक्ताच्या शरीरात शारीरिक बदल होऊ लागले. ती वयापेक्षा मोठी दिसू लागली. हे पाहून तिच्या आईला शंका आली. आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर प्राजक्ताला रडू कोसळलं आणि तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने तत्काळ नवऱ्याला सांगितलं आणि कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. आरोपी मुख्याध्यापक राजसिंह चव्हाण विरुद्ध पॉस्को कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरता तामसा शहरातील सामाजिक संघटना आणि नागरिक पोलीस ठाण्यात जमले. शहरात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला, पण पोलिसांनी सापळा रचून 13 फेब्रुवारी रोजी त्याला नांदेड येथून अटक केली. प्रशासनाने त्याला सेवेतून कायमचे निलंबित करण्याची कारवाई सुरू केली आहे. 2 वर्षांपूर्वी शिक्षक असलेल्या चव्हाणला संस्थेने थेट मुख्याध्यापक केले होते, पण त्याने गुरु शिष्याच्या नात्यालाच काळीमा फासली. अशा शिक्षकांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. मित्रांनो, या घटनेवरून एक मोठा बोध मिळतो. पालकांनी आपल्या मुलाशी मैत्रीचे नाते तयार केले पाहिजे.
जेणेकरून मुले आपल्यासोबत घडणारी कोणती वाईट गोष्ट न घाबरता सांगू शकतील. जर प्राजक्ताने सुरुवातीलाच घरच्यांना सांगितले असते तर कदाचित तिचे आयुष्य वाचले असते. मुलांना पालकांपासून काहीही लपवू नका आणि चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज नक्कीच उठवा. अशा राक्षसी वृत्तीच्या माणसाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही. तुम्हालाही असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये फाशी झालीच पाहिजे हे शब्द नक्की लिहा. तुमचे एक मत समाजाला जागृत करू शकते. व्हिडिओला लाईक करा आणि अशा सत्य घटनाच्या पदार्पणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.